नमस्कार, जोहार, जय आदिवासी. माझा संपूर्ण समाज, आदिवासी समाज बांधवाला. तर मित्रांनो, मी आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे दिनांक 18 ऑगस्टपासून. तर दिनांक 18 ऑगस्टला आदिवासी विकास विभाग नाशिक या कार्यालयावर ऑफिसवरती आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन निघालं होतं. त्या दिवशी विद्यार्थ्यांना अपेक्षितप्रमाणे उत्तरे नाही भेटलीत म्हणून पुन्हा एकदा दिनांक 20 ऑगस्ट 2024ला आंदोलन पुन्हा काढण्यात आलं किंवा आंदोलन झाला होता. त्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना अपेक्षितप्रमाणे उत्तरे नाही भेटलीत म्हणून त्या दिवशीपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरूच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आपले आदिवासी समाज बांधव आहेत, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन भेटण्याची जी संख्या आहे ती हजारोंच्या वरती जात आहे, असं या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यात येत आहे आणि दिसत आहे. तर मला संपूर्ण माझ्या आदिवासी समाज बांधवांना एकच सांगू इच्छितो की या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्यातील हितांसाठी आपण या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे, सहभाग व्हायला पाहिजे. कारण की जर आपण आता नाही पाऊले उचललेत योग्य वेळी, तर आपण भवितव्यातील जे काही आपली पिढी आहे त्यांच्यावर परिणाम होईल असं या ठिकाणी निदर्शनात येत आहे. त्यामुळे हा आंदोलन सुरूच आहे असं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे आणि समाज बांधवांचं देखील. तर या ठिकाणी अजून एक आंदोलन निघणार आहे. त्या आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. जेव्हा ती तारीख जाहीर करण्यात येईल तर सोशल मीडियावरती, प्रसारमाध्यमांवरती ती तारीख डिक्लेअर करण्यात येतील असं या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत. तर माझ्या संपूर्ण समाज बांधवांना एक सांगू इच्छितो अजून की या ठिकाणी असं सोशल मीडियावरती असं म्हटलं जातं आहे की पहिले लोकांची, आपल्या आदिवासी समाज बांधवांची संख्या कमी होती, ही संख्या कमी होती, परंतु आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आदिवासी समाज बांधव या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटी देताना आपल्याला दिसत आहेत. तर आता पहिलीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. आता हजारांच्या वरती आपल्याला या ठिकाणी आपल्या आदिवासी समाज बांधव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी, मार्गदर्शन आणि सपोर्ट करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या व्हिडिओला शेअर करू असं वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर नक्कीच करू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी तुम्ही येणाऱ्या आंदोलनामध्ये वेळ काढून आपण विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणतो. जोहार, जय आदिवासी.